महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांनी लेख लिहिलाय। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा या लेखातून आरोप करण्यात आलाय। आरोपांचं पुष्टीकरण करताना राहुल गांधींनी 5 दावे केले। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी, राहुल गांधींचा लेखातून हा मोठा आरोप। फिक्सिंगने निवडणुका होत राहिल्यास ते लोकशाहीवरील विषप्रयोगच असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकशाहीत हेराफेरी करण्यासाठी ब्लूप्रिंट होत्या। पायरी 1, निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी पॅनलमध्ये फेरफार करणं। पायरी 2, यादीत बनावट मतदार जोडणं। पायरी 3, मतदारांची संख्या फुकवणं। पायरी 4, भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बोगस मतदानाला टार्गेट करा। पायरी 5, पुरावे लपवा। महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होतोय हे समजणं कठीण नाही। महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंग पुढे बिहारमध्ये येईल आणि नंतर जिथे भाजप हरत असेल तिथे येईल। मॅच फिक्स निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी विषारी आहेत। एक महत्त्वाचा विषय राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या आठवड्यावरती आरोप केला आहे की हे फसवेगिरी केली आहे निवडणूक बघितली ना बघ सांगतो काय तो रोजच्याच आरोप करतो, त्याला काय उत्तर द्यायला थोडी बघितली ना बघ सांगतो काय तो रोजच्याच आरोप करतो, त्याला काय उत्तर